हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे 1 जानेवारी 2026. आपल्या तर मराठी लोकांचा तर गुढीपाडव्याच्या दिवशी न्यू इयर असतो. बट जे कोणी सेलिब्रेट करत असतील त्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आता आज काहीतरी प्लॅन केलंय मी आणि माझी फ्रेंड. चाललोय का मंदिरामध्ये. मंदिर पण आहे आणि ते आश्रम पण आहे. जस्ट म्हणजे नवीन अशी हिडन प्लेस आहे ती मीरा भाईंदर साईडला उत्तनला. तर कसं जातात काय जातात, मी पण फर्स्ट टाइम चालली आणि ती पण फर्स्ट टाइमच चाललीये. तर आजचा असं फक्त हा एकच प्लॅन आमचा फिक्स आहे. आणि संध्याकाळी मी गेली तर मग मम्मी पप्पांसोबत त्रिमंदिरला जाणार आहे. त्रिमंदिरला जो माझा लास्टचा ब्लॉग होता, लास्टचा नाही याच्या आधी मी एकदा ब्लॉग केलेला, दीदी आई आम्ही लोक गेलेलो तो वाला. सो जर तिकडे पण जर गेलं शूट केलं तर मी तुम्हाला दाखवेन. आणि तो जर ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आता मी चाललीये, रेडी झालेली आहे, आता जाते. आधी आता स्टेशनला जाईल, स्टेशनला ती मला भेटेल, मग तिथून आम्ही ट्रेनने जाणार आहे. मग कसं काय असेल, कसं जातात तिकडे, ते सगळं काही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकतात. सो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. भाईंदरच ना डायरेक्ट आता आपण उतरतोय. ही माझी फ्रेंड अश्विनी. आता आम्ही चाललोय भाईंदर वेस्टला. तिथून बस असेल तर बस बघू, पण पहिले पेट पूजा करू. हिला पण भूक लागली, मला पण भूक लागली. मी थोडस खाऊन आली पण तरी भूकड लोकांना लवकर भूक लागते. आता दाखवते आता आम्ही कसं जाणार आहे काय ते. तिथे भाईंदरचं स्टेशन आहे, तिथून आता आम्ही इथून असं चाललोय बाहेर. 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे. आता बाहेर बघू. अरे पण हे पण होतं ना ग, बस स्टॉप कुठे इथे. बस स्टॉप तर दिसलेला नाहीये मला. पप्पाने मला सांगताना पण तेच सांगितलं, बस स्टॉप असेल, छोटं असेल, पण बस स्टॉप काही दिसत नाही आम्हाला. तर बघू, जर बाहेर असेल तर ठीक आहे, नाहीतर मग उबर नाही तर रॅपिडोवरती तर महाग दाखवत आहे. 150-200 काहीतरी करू की तुम्ही रिक्षा वगैरे करू नका डायरेक्ट, आणखी ते लोक तुम्हाला जाम होते. सोपं आहे की तुम्ही डायरेक्ट रॅपिडोवर टाका किंवा गुगल मॅपवर बघा, नंतर तुम्ही रॅपिडो करून तुम्ही जाऊ शकता. या तर मग बस स्टॉप बघा, बस स्टॉपने जा. कारण की मी ना याच्यामध्ये बघितलेलं आहे, युट्यूबला 1-2 ना मी शॉर्ट्समध्ये बघितलेलं आहे. आय थिंक 20 रुपये घेतात ऑटो आपलं बसवाले. तर मग बस स्टॉप जर तुम्हाला दिसत असेल डेपो, तिकडे जाऊन तुम्ही बस घेऊ शकता. उसळ आहे की मिसळ आहे? तर मिसळ पाव खातो. या गाईस खायला तुम्ही पण नजर लावा बी काढते. बी पण मिक्स केलीस, आलाय की बी होती लिंबूची. जाऊ दे आता, गेली, खाऊ दे आता. तू मिक्स कर, मी खाते. हा कसे आम्ही तिथून ना समोरून आलो आणि त्या खायला आलो. एवढं तर भुक्कड आहे आम्ही. फायनली आता आम्ही रिक्षात बसतोय गाडी. आता चाललोय. ॲक्च्युली तुम्ही जर गाईज आम्हाला एवढी इन्फॉर्मेशन नव्हती, तर तुम्ही जर शेअरिंगने आलात तर आय डोंट नो शेअरिंगने. शेअरिंगने आलात सॉरी, तर पर पर्सन 50 रुपीज 40 रुपीज. ओके, तर तुम्ही तर रेकमेंड करा की तुम्ही शेअरिंगनेच या गाईज. मुंबईचा फेमस मिसळ खाल्ली. खाल्ली पण ती बनायला लागली. मिसळ खाल्ली. आता एक काकाला रेडी झाला पाहिजे. जवळच आहे स्टेशनला खायला ना. काय बोलते, बालाजी नगर ना. बालाजी नगरच्या साईडला तुम्ही जर बाहेर पडले तिकडे त्यांचं स्टॉल आहे. तिथून आलो आता ऑटोने. आता चाललो इकडे.
हे आहे किसन गोपाल राजपुरिया वानप्रस्थान श्रम. आता बघू इथं फर्स्ट टाइम आम्ही आलो. गर्दी तर नाही आहे जरा, पण आतमध्ये आता माहीत नाही कारण की हे आश्रम आहे तर मे बी इथे नसेल गर्दी. मंदिर असतं तर गर्दी असते. इथे पहिले रजिस्टर करायला लागतं, नंतर जायला लागतं. त्याचा टायमिंग काय काका? टायमिंग आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30. अच्छा, म्हणजे दुपारी बंद वगैरे असं नसतं, चालूच असतं दिवसभर. अच्छा, आम्ही आता इकडून आलो. इथून हे ना अन्नपूर्णा भवन आहे. इथे आय थिंक जेवणाचं वगैरे सगळं आहे. आणि इकडे शंकरजीचं मंदिर आहे. इथे आपण नंतर येऊया. आधी पहिले जिथे मेन ज्या गोष्टीसाठी आम्ही आलोय तिथे जातो. पकड आहे. बापरे एवढी गर्दी, मला वाटलं तिथं गर्दी नसणार. आम्ही आलोय माझ्या इष्टदेव शंकरजी भोलेबाबाला भेटायला. आणि ही प्लेस बहुतेक जणांना माहित नाही. ऊन लई लागतंय पण चांगला फोकस येतोय. ही प्लेस बहुतेक जणांना माहिती नाहीये. जर कोणी येणार असेल तर इथे नक्की या. आणि खूप छान प्लेस आहे, मी तुम्हाला दाखवते आता. यार काय भारी वाटते ना बघूनच. तर खूप जण तिथे आहेत, तुम्हाला मी दाखवते जवळ. आम्हाला चप्पलचं टेन्शन आहे. मंदिरमधून चप्पल चोरी होतात. इथेच काढूया. अजून तिकडे काढायची. चप्पल चोरी व्हायचं ते. हे काम कर, ते ना ते उचल. ते समोर ना काय त्याला बोलतात, टॉयलेटचं काय डंपर आहे त्याच्यात. आई ते काढ चप्पल, नाही कोण नेणार. नंदीजी हा पूर्ण आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे. इथे तर पूर्ण जंगल टाईपच आहे. ते सगळ्यांनी सेल्फी पॉइंट फोटोशूट करून ठेवलेलं. त्या समोरच नंदी आहे. आणि या शंकरजीच्या मूर्तीच्या मागे शंकराचार्यांची मूर्ती आहे. जे आहे बसायला वगैरे पण आहे, पण खूप ऊन. जय. हा पूर्ण व्ह्यू. फक्त हे एकच आकर्षणासाठी लोक इकडे येतात. मला वाटलं की एवढं चांगलं नाही इकडे, पण पाया पडायला येत नाही का सिरियस नाही बघतो. कंटिन्यू फोटो काढायचे लोकांना येऊन. तुला माहिती हे सगळ्याच ठिकाणी आहे. जिथे नवीन बनलं ना तिथे लोक ना पाया कमी पडताना फोटो शूट जास्त करतात. इथे पण अर्ध्याच्या वरती सगळेजण फोटो काढतात, एक पण जण पाया पडताना दिसत नाहीये. भले ठीक आहे ते आकर्षण ठीक आहे, पण ते किती केलं ते देवच आहेत ना. चलो आम्ही चाललो. बाय बाय भोले बाबा. आता आम्ही मंदिरात जातो. मंदिर तुम्हाला मी दाखवते. तुला काय म्हणायचंय? इथं डोकंच फिरलं उन्हामुळे. ऊन आहे, पट्टे ऊन आहे. बाहेर एकदम ना कमी लोक दिसतच नव्हते. पाऊस पडायचं म्हणाला का ते थंड कसं. रात्री नाही सकाळी पाऊस पडलेला. सकाळी आमच्या इथे पाऊस पडलेला नवीन वर्षातून. उन्हातून नको तू थांब. बाहेर एवढं शांतता, बाहेर एक लोक दिसत नव्हते आणि आतमध्ये हाय लोक आहेत. मरते चप्पलसाठी. कुठून आलेलो गाबी? हा तिथून आलेलो. तिथून सर्वच इकडे मंदिर आहे. आणि इथून आता आम्ही तिथे शंकरजीची मूर्ती आपण तिथे बघितली ती तिकडे. तिथून आता आम्ही इथे आलो. आता मंदिर मी तुम्हाला दाखवते. पूर्ण गाभार आहे मंदिरचा परिसर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
मंदिर. आता झालं एवढंच आहे, संपलं. आता गोशाळा सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट. आता आम्ही Important गौशाळा गोष्ट बघायला सर. चाललोय. गोशाळा बघायची. ते छोटे छोटेसे ना वासरू पण आहे. म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये बघितले आणि व्हिडिओच्या थ्रूच आम्ही इथे आलेले. फर्स्ट टाइम अननोन प्लेसमध्ये अश्विनी आणि मी. येस. इथे जायचं आहे. हां चल बघूया तिकडे काय आहे, आपण बघूया. आता नवीन ठिकाणी आलं तर पुन्हा फिरूनच घ्यायला पाहिजे. असे तर आपण घरीच असतो आणि असे तर कामाला जातो येतो. मग असं नवीन नवीन काहीतरी प्लेस ठिकाण फिरायला पाहिजे. फिरल्यावर समजतं की आपल्याकडे किती छान छान जागा आहे फिरायला. माझी मम्मी हे बघितलं ना, मी असं चालली जंगल बिंगल मध्ये, पहिले तर बोलेल कशाला तिथे गेली, काय आलं बिलं तर. हां ते बघा पपैया. हे बघ किती खाली आहे. नाही ग खाली आहे, जाम खाली आहे. सो आम्ही तिकडे जात नाही, आम्ही डिसिजन आमचं आम्हाला चेंज काहीतरी करतो. असेल तिकडे. हो मग बघितलं तर इकडे काय ऊसाची खेती दिसते, ती ऊसाचीच आहे ना ती. नाही रे, काय पण काय? गलत इन्फॉर्मेशन. नाही 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 ग ऊसाचीच आहे ती खेती. एवढीशीच असेल, त्यांना तेवढीच खायची असेल. मला जर वाटतं खरंच हिंसाची आहे खेती, तर आम्हाला कमेंट सांगा जर आम्ही जर रॉंग असेल तर. ना मला तर नाही वाटत, अशी नाही बघितली आहे. कृष्णा नन्ना बाल गोपालला आपण बघूया पहिले. इथे मच्छी छोटे छोटे बारीक. हे बघ गुगल काय पण आहे. हळू तुला बघून लपेन ती. हे बघ ना, बारीक बारीक मच्छी आहे. कमळाचं फूल आहे त्याच्यामध्ये आलेलं. आणि हे रिअल आहे, नकली नाही. आता आम्ही चाललो गोशाळामध्ये. इथून एंट्री केली, तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता तिकडे, आणि ते इथून इथे जाऊन नंतर पण जाऊ शकतात. आणि ते जे समोर मगाशी बोलली ना, ते कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनच्या बाजूलाच आहे गोशाळा. क्यूटी क्यूटी. मला तर लय आनंद होता असं बघून यार. ते त्याचं सोड आहे बघ, हे खातं शिंग. त्या साईडला वासरू आहे सगळे, ते पण बघूया. कारण तिथं गर्दी सध्या, तो पण त्यांना बघूया. हाय. किती छोटी छोटी. पूर्ण असं राऊंड आहे, इथून म्हणजे असं पण जाऊ शकतात. आता बांधले वाटतं त्यांना. चलो भाई सब चलो. अरे चलो. किती ग्रीन ग्रीन आहे यार. शांतता आहे, फुल शांतता. इथे वाटतं सगळं ते आजी वगैरे राहत असते. आश्रम आहे ना. झालं आता आमचं दर्शन. आता मी 5-10 मिनटं बसू आणि मामी निघू इथून. जर कोणाला यायचं असेल, हे झाडाला फुल बघ ना. हे बघ आता माझं लक्ष गेलं, फुलं बघ कसं यार भारी नाही. ती तिकडचं त्याला पण पूर्ण येलो 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 येलो. हे झाडचे पानच पूर्ण रेड रेड आहे. तर मी हे सांगत होती, जर बसने यायचं असेल येऊ शकतात, पण आम्ही बसने नाही आलो. वैतागला असा आम्ही बसणार. आणि खूप आतमध्ये आहे यार, म्हणजे स्टेशन पासून खूपच खूपच आतमध्ये. म्हणून आम्ही ना काय का उबर ऑटोने आलो. किती 137 रुपीज ना, 137 झाले. आता जाताना बघू, जर असेल अवेलेबल तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही मीटरची ऑटो करून जाऊ, या तर मग बसने जाऊ. पण मीटरची जी ऑटो आहे ना 200-250 रुपये घेते असं मी एकाला विचारलं. तिकडे जिथे आम्ही नाश्ता करत होतो तिकडे त्या काकांना विचारलं, त्यांनी सांगितलं. मला रेकमेंड करा की तुम्ही उबरनी या, जर फॅमिली आणि तुम्हाला जर इझिली यायचं आहे, आरामात यायचं असेल तर. तर मी तेच रेकमेंड करेन की तुम्हाला उबरनीच या, डायरेक्ट नाश्ता करू नका, कारण की उबरला तुम्हाला माहिती आहे. तर जाताना बघू आता आम्ही कसं जातो. पण हा प्लेस लय भारी यार, खूप शांतता यार.
तर ते जे आहे ना समोरचं ते म्हणजे लोकलसाठी की इकडे राहणाऱ्या ते सगळं आजीसाठी ते आयडिया नाहीये. ते काय विचारलं नाही की ते बंद आहे कॅन्टीन आता म्हणून. सो आता आम्ही चाललो. आता परत आम्ही उबर बुक केलेली आहे. तुम्हाला मी एंडला जाताना ऑटोमध्ये किंवा पूर्ण डिटेल्स देईल की आम्ही दोघी किती रुपयामध्ये आलो, कारण की आम्ही स्वतः शॉक झाले होते. सांगते मी तुम्हाला. नाही पण मग हे जे आश्रम आहे इथे कोण राहतं का, आजी वगैरे राहतात तसला आश्रम, वृद्धाश्रम आहे हे. 60 वर्षाच्या वर. हो आणि किती वर्ष 2003 मध्ये स्थापन झालेलं आहे ना. इथे सगळी माहिती दिलेली आहे. किशन गोपाळ राजपुरी यांनी केलेले. अच्छा. ते RSS वाल्या. ओ अटल बिहारी वाजपेयीच्या काळात झाला. हा अच्छा अच्छा. आला काय ऑटोला? आमचा ऑटोवालाच येत नाही. किती टाइम झाला बुक करतोय कॅन्सल करतो, बुक करतो कॅन्सल करतो. लहान मुलांना घेऊन तर सांभाळून इथं किरायकीतून डायरेक्ट रस्ता लागतो. One hour later. जास्त गर्दी असते. बघा आम्ही जेव्हा आलेलो आधी दीदी आणि आम्ही त्या गर्दी नव्हती ना. आता किती सारी गर्दी. तिथे पूर्ण आता लाईन लावायला लागते. पहिले आम्ही डायरेक्ट आलेलो. खूप जास्त गर्दी. जर आधीचा ब्लॉग बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल किती गर्दी. जानन काका गेलेत. इकडे या तुम्ही. तर आता आम्ही आलो घरी. जसं तुम्ही बघितलं असेल आम्ही त्रिमंदिरला गेलो. आशू आणि मी आलो. त्यानंतर मी ब्लॉगच नाही काढला कारण की ऊन पण होतं आणि नुसतं पेंगत होतं. इतकुसं जवळ गेलं तरी पण आम्हाला झोप लागत होती. मग तिथून डायरेक्ट ती घरी गेली, मी घरी आली. तेवढ्यात मम्मी पप्पा आले म्हणून आम्ही त्रिमंदिरला गेलो. आणि हा एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती. जर तुम्हाला मीरा भाईंदरचं जे मंदिर आहे हिडन प्लेस, आता आशू आणि मी तिथे फक्त किती 410 रुपयामध्ये गेलेलो. येस म्हणजे इथून आमचं ट्रेनचं रिटर्नचं काढलेलं तिकीट 44 रुपीजचं. आणि तिथून मग 138 तिने उबर वरून ऑटो बुक केलेली. पप्पा आवाज म्यूट करो. तर उबर वरून तिने ऑटो बुक केलेली. तर 137 झालेले जाताना आणि येताना पण 138 समथिंग असं झालेलं. तर टोटल 410 रुपयामध्ये आम्ही जाऊन येऊन आलो आणि खाल्लं सुद्धा त्याच्यामध्ये. जी आम्ही मिसळ खाल्ली ना, मिसळ वडापाव ते सगळं त्याच्यातच आहे मिक्स. जर तुम्ही याच्याने पण जाऊ शकतात, बसने पण जाऊ शकतात. पण बसचा पण काहीतरी टायमिंग आणि खूप टाइम लागतो जायला यायला. जर तुम्हाला जर कम्फर्टेबली जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात ऑटोने. आणि खूप छान मंदिर आहे. जर कोणाला जायचं असेल तिकडे जा. त्रिमंदिरला जर जायचं असेल तर तिकडेही तुम्ही जाऊ शकतात. पण त्रिमंदिरला आज गर्दी होती. ऑलमोस्ट सगळ्याच मंदिरात आज गर्दी असेल, 1 जानेवारी होतं म्हणून. मी जर फटाफट बोलत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी हळू बोलते. ओके सो करते मी व्हिडिओचा एंड. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो, फक्त कपडे चेंज केले, फ्रेश होतो आणि मग जेवण करू, झोपू. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू व्हिडिओ जर एंडपर्यंत पाहिला असेल तर. बाय बाय. हा माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.